परीक्षा म्हणजे हिरवळीवर लोळणं असतं, पावसात चिंब भिजणं असतं. असं म्हटलं तर मनाला जरा वेगळं वाटतं, वेगळं ऐकल्यासारखं वाटतं. पण परीक्षा खरंच आनंददायी असते. आपण वर्षभर जो अभ्यास केला तो आपल्याला त्या ठिकाणी मांडायची संधी म्हणजे परीक्षा असते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा 22 फेब्रुवारी. स्कॉलरशिपचा पहिला टप्पा म्हणजे 5वी 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा. कारण 26 एप्रिलला होतीये 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा. आणि या स्कॉलरशिप परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि शुभेच्छांबरोबरच तुम्हाला स्ट्रेस फ्री करण्यासाठी, तुमच्या मनामध्ये परीक्षेबद्दल भीती आहे, पेपर कसा असेल, वातावरण कसं असेल, परीक्षा सेंटरवर मला कसं वाटेल, या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला एकदम फ्री आणि फ्री करण्यासाठी, पूर्णपणे तणावमुक्त करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून. मागच्या 15 वर्षांपासून शालेय स्पर्धा परीक्षांचं योग्य सुयोग्य असं मार्गदर्शन करत असताना, विद्यार्थ्यांना घडवत असताना, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यावर तणावमुक्त करणं हे सुद्धा एका उत्तम शिक्षकाचं काम आहे. आणि तेच आपण करूया. पुढच्या या 10 मिनिटांमध्ये तुमचा परीक्षेचा पूर्ण तणाव जो आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे आणि देणार आहे पूर्ण प्लॅनिंग की कशा पद्धतीने तुम्हाला पेपर सोडवायचेत. अगदी पेपर क्रमांक 2 जो आहे तो पूर्ण होईपर्यंतचं नियोजन या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर चला सुरुवात करूया. 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी इतक्याच आनंदामध्ये हसत हसत तुम्हाला जायचंय. प्रत्येकाच्या मनात आता हे आहे की मला सर टेन्शन येत आहे, अगदी डोक्याला हात लावून बसलाय, डोक्याला हात लावून बसलीये. आता हे टेन्शन सोडून द्या, आता टेन्शन फ्री व्हा. पुढच्या 3 स्लाइड अत्यंत महत्वाच्या आहेत, पूर्णपणे लक्ष देऊन पहा. उद्याची परीक्षा आहे, तारीख आहे आपली 22 फेब्रुवारी. तारीख आहे, आदला दिवस. आदल्या दिवशी रात्री तुम्हाला 4 विषय आहेत पहा. आणि या परीक्षेसाठी जे 4 विषय आहेत, मराठी, इंग्लिश, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. आज तुम्हाला काय पाहून घ्यायचंय म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी काय पाहायचंय. तर परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्हाला पाहायचंय मराठीची शब्द संपत्ती एकदा डोळ्याखालून घाला, इंग्लिशची होक्याब एकदा पाहून घ्या, मॅथ्सचे काही सूत्र असतील तर सूत्र एकदा डोळ्याखालून घाला, काही महत्वाचे चार्ट्स असतील तर नक्की पहा, बुद्धिमत्तेच्या चाचणीच्या काही ट्रिक्स असतील, फॉर एक्झाम्पल त्रिकोण मोजणे असेल, अशा महत्वाच्या काही ट्रिक्स असतील तर नक्की एकदा बघून घ्या. हे पाहून झालं विद्यार्थी मित्रांनो की पुढची स्टेप आहे तुम्हाला परीक्षेसाठी तुमची बॅग पॅकअप करायची आहे. पुढची स्टेप आहे परीक्षेसाठी तुमची बॅग तुम्हाला पॅकअप करायची आहे. बऱ्याच पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे फोन आले, सर परीक्षेला जाताना माझ्यासोबत काय काय असलं पाहिजे. मी जे काही लिस्ट सांगतोय ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर परीक्षेला जाताना असल्या पाहिजे. नंबर 1 तुमच्या बरोबर असलं पाहिजे तुमच्या परीक्षेचं हॉल तिकीट. तुमच्या परीक्षेचं हॉल तिकीट असलं पाहिजे. हॉल तिकीट नंतर तुमच्या परीक्षेला जाण्यासाठी तुमच्या बरोबरचं साहित्य आहे ते म्हणजे तुमच्या बरोबर असला पाहिजे पॅड. तिसरी गोष्ट आहे तुमच्या बरोबर 2 ब्लॅक पेन असले पाहिजे. आणि कोणते? ब्लॅक बॉल पेन असले पाहिजे. जरी ब्ल्यू वापरायला परमिशन आहे तरी मी आग्रह करेल सगळ्या विद्यार्थ्यांना 5वी 8वी स्कॉलरशिपच्या सगळ्यांनी ब्लॅक बॉल पेनच घ्या. कारण पुढे MPSC UPSC पर्यंत सगळ्या स्पर्धा परीक्षांना ब्लॅक बॉल पेनच वापरला जातो. आणि म्हणून हा ब्लॅक बॉल पेन 2 घ्या, थोडेसे अगोदर घ्या, रुळवा त्यांना. त्याच्यानंतर तुमच्याकडे तुमचा कंपास बॉक्स आहेच आहे. काही म्हणतील सर कंपास बॉक्स आहे पण रिकामा आहे, काय उपयोग नाही बाळा त्याचा. त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? त्याच्यामध्ये चांगली पेन्सिल असली पाहिजे, नाहीतर उंदराने कुरतडल्यासारखी पेन्सिल असायची छोटी, काही कामाची नाही. पेन्सिल असलं पाहिजे, इरेजर असलं पाहिजे, त्याच्यामध्ये शार्पनर असलं पाहिजे. तिथं जाऊन मागायला नको दे थोड्या वेळ.
त्याच्यानंतर तुमच्या स्वतःची पट्टी म्हणजे तुमच्याकडे रुलर पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या बॅगमध्ये ब्लँक पेजेस, परमिशन दिली तर ब्लँक पेजेस स्वतः घेऊन जा सोबत, किमान 10 पेजेस सोबत घेऊन जा. नाही परमिशन मिळाली तर प्रश्नपत्रिकेवर कच्च्या कामासाठी त्या ठिकाणी जागा दिलेली असते. त्याच्यानंतर तुमचं वॉच आहे पा, तुमचं वॉच पण सिंपल वॉच, कुठलंही डिजिटल वॉच घेऊन जाऊ नका. डिजिटल वॉच घेऊ नका ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेटर असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील. हे वॉच त्या ठिकाणी अलाउड नाहीये. एकदम साधं वॉच आहे ज्याच्यामध्ये टाइम समजतो, असं वॉच फक्त तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यासोबत असली पाहिजे तुमची वॉटर बॉटल, तुमच्याबरोबर पाण्याची बॉटल असली पाहिजे. झाकण व्यवस्थित असलं पाहिजे, बघून घ्यायचं, नाहीतर तिथं जाऊन आपल्या बॅगमध्ये सांडायचं, आपल्या हॉल तिकीटवर सांडायचं. लक्षात आलं? या पद्धतीने तुमच्या सोबत एक वॉटर बॉटल, चांगली पॅक झाकणाची वॉटर बॉटल पाहिजे. लक्षात येते सगळ्यांना? त्यानंतर तुमच्या सोबत पाहिजे एक खराब कापड, एक छोटं खराब कापड घेऊन जा. त्याचं कारण असं आहे की नंबर टाकलेले असतात ब्लॉकमध्ये आणि सगळीकडे धूळ असते, आणि म्हणून हे कापड छोटं तुमच्या सोबत ठेवलं. गेले तुम्ही तुमच्या वर्गामध्ये, ब्लॉकमध्ये तुमच्या बेंच पाशी, खराब असेल 2 मिनिटात बेंच पुसून घेतला, बसले, त्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. एकतर तुम्ही चांगला ड्रेस घातलेला, कुठं बसू असं होतं. आणि म्हणून एक छोटं कापड तुमच्या सोबत तुमच्या बॅगमध्ये घालून ठेवा. ही बॅग पॅकअप करायची तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारी सायंकाळी. ही बॅग तुमची पॅकअप असली पाहिजे. ठीक आहे? हॉल तिकीट असेल, पॅड असेल, 2 ब्लॅक पेन असतील, कंपास बॉक्समध्ये तुमच्या पेन्सिल पाहिजे, इरेझर पाहिजे, शार्पनर पाहिजे, पट्टी पाहिजे, ब्लँक पेजेस घेऊन जा सोबत. तुमचं वॉच हे सिंपल वॉच पाहिजे, वॉटर बॉटल पाहिजे. राहिला खराब कापड सांगितलं, राहिला टिफिन. आता टिफिन सांगायची गरज नाही, खायचं सांगायची गरज नाही, तुम्ही ते घेऊन जाणारच आहे. मी नाही म्हणलो तरी नेणार आहे, पण काय खायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, आणि कशा पद्धतीने खायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला, लिस्ट फायनल झाली. ही लिस्ट तुमच्या बरोबर ठेवा आणि या पद्धतीने तुमची बॅग पॅकअप करा. जाऊया पुढच्या स्लाइडकडे. आता बॅग पॅकअप झाली. तुम्हाला आदल्या दिवशी थोडंसं लवकर झोपायचंय बाळांनो. लवकर का बरं झोपायचं याचं कारण आहे, दुसऱ्या दिवशी गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. भाषा तर सुटणारच आहे. मग गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी असं नको व्हायला की आकृत्या बघताना झोप आली, डुलकी लागली, आणि म्हणून झोप जी आहे ती पूर्ण फ्रेश झोप व्हायला पाहिजे. आणि म्हणून 21 फेब्रुवारीला तुम्हाला चांगली झोप घ्यायची. शनिवार दिनांक 21 फेब्रुवारीला रात्री तुम्हाला लवकर झोपा. जर तुम्ही दररोज 10ला झोपताय, आज 9:30ला झोपा. शांत झोप घ्या. आता तुम्ही उठले परीक्षेच्या दिवशी, सुरू झाला परीक्षेचा दिवस. कधी उठले तुम्ही? परीक्षेचा दिवस. परीक्षेच्या दिवशी तुम्ही उठले. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे परीक्षेचं सेंटर कोणतं आहे? तुमच्या परीक्षेचे सेंटर. अत्यंत महत्त्वाची लाईन मी या ठिकाणी लिहितो. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही परीक्षा केंद्रावर, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही परीक्षा केंद्रावर 10 वाजता पोहोचायचेच आहे. कोणत्या 10 वाजता? सकाळी 10 वाजता पोहोचायचेच आहे. किती वाजता पोहोचायचंय? 10 वाजता पोहोचायचंय. का बरं? याचं कारण काय? कारण तुमच्या पेपरची वेळ आहे 11 ते 12:30. पेपर क्रमांक 1 आहे तुमचा 11 ते 12:30. लक्षात येत आहे? म्हणून 10 वाजता तुम्ही पोहोचले तर तुम्हाला काय करायचंय? तर तुम्हाला पाहायचंय की कुठल्या ब्लॉकमध्ये तुमचा नंबर आलाय. तुम्हाला ब्लॉक शोधायचा आहे. तुमचा सीट नंबर जो आहे, हॉल तिकीट तुमच्या सोबत आहे, त्यामुळे सीट नंबर पहा आणि कुठल्या ब्लॉकमध्ये तुमचा नंबर आलाय. ब्लॉक शोधायला कदाचित 5 मिनिटं लागतील, 10 मिनिटं लागतील, गर्दी असेल तर 15 मिनिटंही लागतील. कारण सगळ्यांना नंबर बघायचा आहे. जसा तुम्हाला बघायचा आहे तसा प्रत्येकाला नंबर पाहायचा आहे. म्हणून
10, 15, 20 मिनिटं पण जाऊ शकतात. घाई गडबड करू नका, टेन्शन घेऊ नका. फक्त ब्लॉक शोधा, कुठल्या ब्लॉकमध्ये तुमचा नंबर आहे. ओके, आता तुम्ही रिलॅक्स झाले, ब्लॉक सापडलाय तुम्हाला. आता तुम्हाला 10:30 वाजता, 10:30च्या अगोदर एकदा सुसूला जाऊन आले. 10:30 वाजता तुमची बेल होईल. 10:30 वाजता तुमची बेल होईल. ओके, कशासाठी? पेपर क्रमांक 1 साठी. पेपर क्रमांक 1 साठी तुमची बेल होईल. ठीक आहे. आणि पेपर क्रमांक 1 असेल तुमचा 11 ते 12:30. 11 ते 12:30 हा तुमच्या पेपरचा वेळ आहे. चला, आता 11 ते 12:30 या वेळेचं नियोजन. त्या अगोदर 10:30ला तुम्ही हॉलमध्ये पोहोचले, तुम्हाला तुमचा नंबर सापडला, तुम्ही तुमच्या बेंचवर जाऊन बसले, आपलं कापड काढलं, बेंच पुसून काढला, तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसले. आता सुपरवायझर तुम्हाला काही सूचना देतील, केंद्र प्रमुख येतील, काही टीचर्स येतील, सूचना भरपूर देतील. शांतपणे ऐकून घ्या. आता तुम्हाला वाटलं जाईल OMR शीट. आता तुम्हाला वाटलं जाईल OMR शीट म्हणजेच तुमची उत्तरपत्रिका. उत्तरपत्रिका तुमच्या हातात पडली की उत्तरपत्रिकेत काय चेक करायचं? सगळ्यात वरती तुमचं सीट नंबर, तुमची स्टँडर्ड, त्यानंतर इथं काही सूचना दिलेल्या असतात पावरती. त्या सूचनाही तुम्हाला काळजीपूर्वक वाचायच्यात. कदाचित यावेळेस प्रिंटेड नंबर येण्याची शक्यता आहे. प्रिंटेड सीट नंबर. मागच्या वेळेसपर्यंत विद्यार्थ्यांना सीट नंबर टाकावं लागायचे, यावेळेस प्रिंटेड सीट नंबर येण्याची शक्यता आहे. तरी पण पहाच तुम्ही. त्यानंतर तुम्हाला इथं 3 कॉलम दिसतील. नंबर 1, 2, 3. इथं दिसेल तुम्हाला 1 ते 25 प्रश्न, इथे दिसेल तुम्हाला 26 ते 50 प्रश्न, इथे दिसेल तुम्हाला 51 ते 75 प्रश्न. लक्षात येत आहे? 3 कॉलम दिसतील, बरोबर. इथे तुम्हाला सोडवलेल्या प्रश्न, इथे एक पट्टी आहे पहा, सोडवलेले प्रश्न, न सोडवलेले प्रश्न, खाली एक पट्टी आहे पहा, इथं पर्यवेक्षकांची सही आणि तुमची सही, अशी तुमची उत्तरपत्रिका आहे. ओके, आता संपलं. 10:30 ते 11चा वेळ गेला. तुम्ही व्यवस्थित OMR शीट बघून घेतलं. सगळे नंबर पहा, 1 ते 25, 26 ते 50, 51 ते 75. प्रत्येक नंबरच्या समोर 4 गोल आहेत, 4 सर्कल आहेत. ते पण व्यवस्थित पाहून घ्या. ते तुम्ही पाहून घेतलं. आता 11 वाजले. आता तुमचा टाइम झाला. खरी लढाई सुरू झाली पेपर क्रमांक 1 ची. आता तुमचा जो वेळ आहे तो तुम्ही डिवाइड करा 3 भागामध्ये. 30, 30, 30. 25, 25, 25. म्हणजे तुमच्याकडे 90 मिनिटं आहेत. 90 मिनिटे आहेत. तुमचा वेळ 3 भागामध्ये डिवाइड करा. पहिल्या 30 मिनिटामध्ये म्हणजेच 11 ते 11:30, 11 ते 11:30 तुम्ही सोडवायचे आहेत पेपर क्रमांक 1 मधली पहिली भाषा. मराठी मीडियमचा विषय असेल मराठी, इंग्लिश मीडियमचा पहिल्या पेपरमध्ये विषय असेल इंग्लिश. 1 ते 25, 1 ते 25 प्रश्न सोडवा आणि लगेच OMR शीटमध्ये काय करा? सर्कल करा. सोडवताना काय करायचं? तर प्रश्नपत्रिका तुम्हाला 11 वाजता मिळाली. प्रश्नपत्रिकेमध्ये ABCD असे सेट असतील. ABC आणि D असे सेट असतील. सेट म्हणजे काय? प्रश्न तेच असतात, फक्त खालीवर केलेले असतात, जेणेकरून तुम्ही एकमेकांचं कॉपी करू नये. प्रश्नपत्रिकेला अशा पद्धतीने सील असतं मुलांनो. प्रश्नपत्रिका पाहताय तुम्ही, या पद्धतीने साईडला असं सील असतं. हे सील व्यवस्थित तोडायचं. पट्टीने त्यामध्ये पट्टी घाला, सील तोडा. कळालं? असं उडू बिडू नका, जेणेकरून प्रश्नपत्रिका फाटेल. ठीक आहे, व्यवस्थित सील काढा. प्रश्न पहा, 1 ते 75 क्रमाने प्रश्न आहेत का? तुमची प्रश्नपत्रिका व्यवस्थित आहे का? चेक करा आणि मग सुरू करा. मग आता 11 ते 11:30, 1 ते 25 प्रश्न. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असतो, त्याच्या खाली पर्याय असतात 1, 2, 3 आणि 4. जो पर्याय तुम्हाला वाटला उत्तर आहे त्याला पेन्सिलने टिक करा. आता OMR शीट बेंचवर बाजूला ठेवा. त्याच्यावर वॉटर बॉटल वगैरे ठेवू नका. वॉटर बॉटल खाली ठेवा, कारण पाणी सांडू शकतं. पाणी पिताना समोरच्या डेस्कवर तोंड करून पाणी प्यायचं नाही, साईडला तोंड करून पाणी प्यायचं, कारण त्याच्यावर पाणी सांडू शकतं. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये OMR शीट खराब होता कामा नये, चुरगळता कामा नये, कुठल्याही प्रकारचं खराब करू नका, कारण OMR शीट परत बदलून मिळणार नाही.
लक्षात आलं? आता तुम्ही पेपर सोडवायला घेतलाय, सुरू केलाय. 11 ते 11:30 या अर्ध्या तासामध्ये इंग्लिश किंवा मराठीचे पेपर क्रमांक 1 मधले 25 प्रश्न सोडवा. अशा पद्धतीने त्याला टिक करून घ्या, सोडवून घ्या आणि लगेच OMR शीट मध्ये जा. OMR शीट मध्ये जा आणि पहिले 1 ते 25 हे प्रश्न सर्कल करून घ्या. संपले. पहिला अर्धा तास संपला, पहिले 25 प्रश्न सर्कल करून झाले. दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये म्हणजेच पुढचा वेळ आहे 11:30 ते 12. 11:30 ते 12 तुम्हाला आहे गणित. पेपर क्रमांक 1 मध्ये गणित आहे. या वेळेमध्ये 26 ते 50 प्रश्न सोडवा. अशा पद्धतीने सोडवा आणि सर्कल करून घ्या. लगेच इथे 26 ते 50 चे सर्कल एकदम व्यवस्थितपणे करून घ्या. एखादा प्रश्न अडला तर त्याच्यात वेळ घालवत बसू नका, पुढचे सोडवा. एखादा प्रश्न 5 सेकंदात सुटेल, एखादा प्रश्न 10 सेकंदात सुटेल, एखादा प्रश्न 1 मिनिट होऊन जाईल तरी सुटणार नाही. आणि म्हणून शांत डोक्याने सोडवा. व्यवस्थितपणे पेपर कव्हर होणं महत्वाचं आहे. 26 ते 50 प्रश्न 11:30 ते 12 वेळे. उरला आपल्याकडे अर्धा तास. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये म्हणजेच 12 ते 12:30. 12 ते 12:30 मध्ये गणित या विषयाचे तुम्हाला सोडवायचे आहेत प्रश्न क्रमांक 51 ते 75. हे 25 प्रश्न ह्याच पद्धतीने सोडवा आणि या पद्धतीने लगेचच्या लगेच इथं सर्कल करून घ्या. आता तुमचं OMR शीट पूर्ण झालं. 11 ते 12:30 वेळ संपली. तुमचा पेपर परफेक्ट पूर्ण झाला आणि व्यवस्थितपणे पेपर क्रमांक 1 संपला. समजून घ्या मी काय सांगतोय. राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना देखील मागच्या 15 वर्षांपासून मी ह्याच पद्धतीने सांगतो. मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून परफेक्ट असं प्लॅनिंग विद्यार्थ्याकडे असेल तर परीक्षेमध्ये तो जिंकू शकतो. याच पद्धतीने आपला प्लॅनिंग करायचं. चला, पेपर क्रमांक 1 संपला. तुम्हाला मिळेल ब्रेक आणि तो ब्रेक असेल विद्यार्थी मित्रांनो, तो ब्रेक असेल 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये. तुमचा ब्रेक असेल 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये. या 1 तासामध्ये आता तुम्हाला एक सवय, पहिला पेपर संपला, हे त्याला विचारेल, ते त्याला विचारेल, ते त्याला विचारेल, काय सोडवलं, काय राहिलं, कोणता पर्याय बरोबर, कोणता पर्याय चूक, ते सगळं राहू द्या. ती प्रश्नपत्रिका घ्या, ते तुमचं कार्बनलेस कॉपी घ्या, त्याच्यात घाला, बॅगमध्ये टाकून ठेवा. त्याच्यावर चर्चा करत बसू नका, कारण तुम्हाला द्यायचा आहे पेपर क्रमांक 2. तुम्हाला द्यायचा आहे पेपर क्रमांक 2. मग आता तुम्हाला जर पेपर क्रमांक 2 द्यायचा आहे तर आता तुमची बेल होणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला 12:30 ते 1:30 मध्ये लंच करायचंय. आता लंच करताना 4-5 पोळ्या, डबाभर भाजी एवढं जर तुम्ही खात बसले तर काय होणार आहे? तुम्हाला झोप येणार आहे. बुद्धिमत्तेच्या आकृती अशा बंग 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 भिंगणार आहे. मग तुम्ही काय करा, कमी खा ना. 1 पोळी खा, थोडी भाजी खा, लाईटली जेवा. घरी गेल्यावर पोटभर जेवा, लाईटली जेवा. मधल्या वेळेमध्ये कुणीही कुरकुरे, बिस्किट, केक असले कुठलेही ॲटम खायचे नाही. वडापाव नका खाऊ, भजे नका खाऊ, तसले ॲटम खाऊ नका, कारण तुम्हाला अजून पेपर 2 द्यायचा आहे. कुठल्याही परिस्थितीत पोट खराब होणं, डोकं दुखणं ह्या गोष्टीपासून जरा काळजी घ्या. आणि मग तुमचा वेळ संपला. आता तुम्हाला 1:30 वाजता बेल होईल. 1:30 वाजता तुमची बेल होईल पेपर क्रमांक 2 साठी. 5वी 8वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना मी काय सांगतोय हे पूर्णपणे डोक्यात टाका. हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला पूर्ण परीक्षा दिल्याचा फील आला पाहिजे की पूर्ण परीक्षा चालू आहे. 1:30 वाजता तुम्ही तुमच्या हॉलमध्ये गेले. आता तुम्हाला ब्लॉक शोधायचा नाही, तुमचा सीट नंबर कुठे, तुमचा बेंच शोधायचा नाही, जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आता तुम्ही तुमच्या हॉलमध्ये पोहोचले. आता 1:30 वाजता तुम्हाला वाटलं जाईल OMR शीट, म्हणजेच तुमची उत्तरपत्रिका जी पेपर क्रमांक 2 साठी आहे. या उत्तरपत्रिकेवर पुन्हा एकदा चेक करा. सगळ्या सूचना वाचा. 1 ते 25, 26 ते 50, 51 ते 75 सगळे नंबर चेक करा. त्या प्रत्येकाच्या समोर 4 सर्कल आहेत का चेक करा. त्याच्यानंतर 11ला 4-5 मिनिटं टाईम, आपलं 2ला 4-5 मिनिटं टाईम असताना एक टीचर येतील. त्यांच्याकडे क्वेश्चन पेपरचं पॅकेट असेल. त्या क्वेश्चन पेपर पॅकेटवर 2 सह्या घेतल्या जातील.
विद्यार्थ्यांच्या की तुमच्या समोर सीलबंद पॅकेट खोललेलं आहे, त्या पॅकेटमध्ये 24 प्रश्नपत्रिका असतात. ABCD असे सेट असतात, म्हणून एका ब्लॉकमध्ये 24 विद्यार्थी असतात. प्रश्नपत्रिका काढल्या, 2 वाजता तुम्हाला प्रश्नपत्रिकाचं वाटप होईल. व्यवस्थित सील तोडा प्रश्नपत्रिकेचं, 1 ते 75 नंबर पाहून घ्या. तुमची लढाई सुरू झाली विद्यार्थी मित्रांनो 2 ते 3.5 साठी. तुमची लढाई सुरू झाली 2 ते 3.5 साठी. आता तुम्हाला पुन्हा एकदा प्लॅनिंग करायचं आहे. 30, 30, 30, 25, 25, 25. तुमच्याकडे 90 मिनिटे वेळ आहे. पहिल्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला पेपर क्रमांक 2 ची जी भाषा आहे, मग मराठी माध्यमाची भाषा असेल इंग्रजी आणि इंग्लिश मीडियमची भाषा असेल मराठी, तुम्हाला सोडवायचे आहेत आता 1 ते 25 प्रश्न. आणि कोणत्या वेळेमध्ये सोडवायचे तर 2 ते 2:30. 2 ते 2:30, 2 वाजल्यापासून तर 2:30 वाजेपर्यंत अर्ध्या तासामध्ये भाषा क्रमांक तुमची 3 जी आहे ही भाषा तुम्हाला सोडवायची. अर्ध्या तासामध्ये सोडवण्याची पद्धत पुन्हा एकदा तीच. प्रश्नपत्रिका, प्रश्न, 4 पर्याय, 4 पर्यायापैकी पेन्सिलने तुम्ही उत्तर टिक केलं, असे 25 प्रश्न तुम्ही सोडवले. व्यवस्थितपणे वाचून प्रश्न सोडवा. प्रश्न वाचा, 4 पर्याय व्यवस्थित वाचा. डोकं शांत ठेवा. तुम्ही फोकस असले पाहिजे, कॉन्सन्ट्रेट असले पाहिजे. 25 प्रश्न सोडून झाले. लगेचच्या लगेच तुम्हाला OMR शीटमध्ये जायचंय. लगेचच्या लगेच तुम्हाला OMR शीटमध्ये जायचंय. आणि OMR शीटमध्ये तुम्ही जायचं, लगेचच्या लगेच तुम्ही 1 ते 25 प्रश्न सर्कल करून घ्यायचे प्रॉपर. चला, सुरू झाला आपला दुसरा जो ब्लॉक आहे तो आहे आपला परत वेळेचा ब्लॉक सुरू झाला 2:30 ते 3 वाजेपर्यंत. पुढच्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी, इंटेलिजन्स टेस्टचे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 26 ते 50. हे प्रश्न तुम्हाला याच पद्धतीने सोडवायचे. लगेचच्या लगेच पुढच्या अर्ध्या तासामध्ये ते 26 ते 50 सर्कल करून घ्यायचे. हे टाइम मॅनेजमेंट जर तुम्ही केलं नाही, जर तुम्ही गळाले, जर तुम्हाला मध्येच काहीतरी उगाच सुचतंय, तर तुमचा पेपर कव्हर होणार नाही, हे गॅरंटेड सांगतो. आणि म्हणून हे जे टाइम प्लॅनिंग मी देतोय, हा अनेक वर्षांचा अनुभव आहे. हा अनेक हुशार विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांचा परिपाक म्हणजे हे टाइम मॅनेजमेंट आहे. आणि म्हणून पुढचे 26 ते 50 बुद्धिमत्तेचे प्रश्न संपले. आता वाजलेले आहेत तुमच्या घड्याळामध्ये 3. आता उरलाय तुमच्याकडे अर्धा तास, 3 ते 3:30. या शेवटच्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे प्रश्न सोडवायचे आहेत 51 ते 75. हे असं का करायचं? काही मुलं डायरेक्ट 75 प्रश्न सोडून मग सर्कल करायला घेतात, तर काही वेळा सर्कल खालीवर होण्याची शक्यता असते आणि ही मिस्टेक सगळ्यात मोठी असते. आणि म्हणून हा कॉन्फिडन्स वाढत जातो की माझे 25 पूर्ण झाले, माझे 50 पूर्ण झाले, आता माझे 75 पूर्ण होतील. कॉन्फिडन्स स्टेप बाय स्टेप वाढतो आणि परीक्षा देण्याचा, प्रश्न वाचण्याचा आपला वेग, आपला कॉन्फिडन्स, ह्या सगळ्याच गोष्टी आपला बूस्ट करतात. आणि ह्या गोष्टी पाळा. ह्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय आणि म्हणून हे सांगतोय. 3 ते 3:30 तुम्ही सोडवले आहेत. 51 ते 75 याच पद्धतीने प्रश्न सोडवायचे. लगेचच्या लगेच इकडे सर्कल करून घ्यायचे. आता वेळ संपली, 3:30 वाजले. तुमचा पेपर क्रमांक 2 संपला. पेपर क्रमांक 2 संपला आणि 5वी 8वीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपची परीक्षा सुद्धा संपली. या टाइम मॅनेजमेंटने विद्यार्थ्यांनो करा. राहिला प्रश्न बेस्ट ऑफ लकचा, तर घरून निघताना तुम्हाला अगदी आजीने सुद्धा बेस्ट ऑफ लक दिलेला आहे. जवळ घेतलं, माझ्या बबड्याची परीक्षा आहे, माझ्या पिंट्याची परीक्षा आहे, तुमचा मुक्का घेतला. बघा आजी तुम्हाला बेस्ट ऑफ लक देऊन जाणार आहे घरून निघताना. हा आजीने दिला बेस्ट ऑफ लक, मम्मीने दिला बेस्ट ऑफ लक, पप्पाने दिला बेस्ट ऑफ लक, तुमच्या मोठ्या भावाने बहिणीने दिला बेस्ट ऑफ लक. सगळा बेस्ट ऑफ लक तुमच्या सोबत आहे. आणि त्याच्यात आणखी ॲडिशन म्हणजे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी तुमच्या कायम सोबत आहे, जी तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये जबरदस्त बनवते आणि भविष्यातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला तयार करते. आणि म्हणूनच बेस्ट ऑफ लक माय डिअर स्टुडंट्स फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट. आणि म्हणून माझ्या हृदयाच्या प्रत्येक तळातल्या प्रत्येक क्षणापासून तुम्हाला सगळ्यांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. राहिला प्रश्न जिंकण्याचा,
तुमच्यामध्ये इच्छाशक्ती पाहिजे आणि कायम तुम्हाला विजेता व्हायचंय, कायम जिंकायचंय, हीच इच्छाशक्ती तुमच्यामध्ये पाहिजे. मी कायम सांगतो मुलांनो की तुमच्यासमोर कुठलीही परिस्थिती येऊ द्या, तुमच्यामध्ये जिंकण्याचीच इच्छाशक्ती पाहिजे. मी कायम सांगतो अगर हालात के गुलाम बनोगे, म्हणजे समोरच्या परिस्थितीचे जर का तुम्ही गुलाम झालात तर तुमची परिस्थिती भयानक आहे. अगर हालात के गुलाम बनोगे तो ये दुनिया तुम्हें कुत्ता समझकर लात मारेगी. अगर हालात के गुलाम बनोगे तो ये दुनिया तुम्हें कुत्ता समझकर लात मारेगी, लेकिन अगर हालात को अपना गुलाम बनाओगे तो ये दुनिया तुम्हें शेर समझ के सलाम करेगी. विश ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक, टेक केयर, डू योर बेस्ट.